नमस्कार मित्रांनो, मी किरण निंबोरे, वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. मला वाटतंय थोडासा अभ्यास आपला कमी होऊ शकतो, कारण भारतीय राज्यघटनेतलं कलम नंबर 315 कदाचित रद्द होऊ शकतं. तर तुम्ही म्हणता सिलेबस ठरवणारे किंवा कलम रद्द करणारे हे कोण? मी बोलत नाही हे. आपल्याला माहिती आहे, की मागे स्क्रीनवरती हे जे लेटर आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग राजपत्रित अधिकारी संघटना मुंबई, मान्यताप्राप्त यांचं जे लेटर आहे, या लेटरमध्येच त्यांनी तशा आशयाचा आक्षेप घेतलेला आहे. कारण त्या लेटरचा विषयच आहे, की आयोगाच्या कार्यालयात नव्याने प्रतिनियुक्तीने नियुक्त करण्यात येत असलेल्या सहसचिव पदाबाबत तसेच अन्य महत्त्वाच्या मागण्यांबाबत. आता काय-काय मागण्या आहेत, या लेटरमध्ये दिलेल्या आहेतच. तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. राज्यसेवा पूर्व परीक्षा 25 ऑगस्टला होणार होती आणि 25 ऑगस्टला होणारी परीक्षा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, त्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. आता कारणं काहीही असोत, परंतु ती पुढे ढकलण्यात आली आणि ढकलण्यात का आली? एम-पी-एस-सी परीक्षा पुढे ढकलणार नव्हती, परंतु राज्य सरकारचा, राजकीय नेत्यांचा, राजकीय पक्षांचा दबाव आल्यामुळे ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली. अर्थात फायदा काय, तोटा काय याच्यामध्ये जायचं नाही. परंतु एम-पी-एस-सीची स्वायत्तता कुठेतरी ढासळत चाललेली आहे. एम-पी-एस-सीची स्वायत्तता धोक्यात आहे. हेच याच्यातून लक्षात येतंय. आता तुम्ही म्हणता की फक्त एका घटनेमुळे स्वायत्तता धोक्यात आली का? निश्चित नाही. यापूर्वी देखील अशा भरपूर घटना झालेल्या आहेत. राजकीय हस्तक्षेप एम-पी-एस-सीमध्ये वाढलेला आहे आणि एम-पी-एस-सीमध्ये जे काही भांडणं चालू आहेत, भांडणंच म्हणेल मी. एम-पी-एस-सीमध्ये जे काही वाद चालू आहेत, भांडणं चालू आहेत याच्यावरून आणि ते भांडणं चव्हाट्यावर आलेत. या लेटरवरूनच ते सिद्ध होतंय. हे जे लेटर आहे याच्यामध्ये जे काही मागण्या केलेल्या आहेत, त्या मागण्याविषयी आपण तर बोलणार आहोतच. परंतु त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. पहिला पॅराग्राफ आहे तो एक वाचून दाखवतो मी. स्क्रीनवरती थोडं छोटं दिसतंय त्याच्यामुळे मी हातात घेऊनच वाचतोय हे पेपर. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही एक घटनात्मक स्वायत्त संस्था आहे. आयोगास मुख्यत्वे राज्य शासन सेवेतील सर्व पदांची सेवा भरती करण्याचे काम सोपवण्यात आलेलं आहे. परंतु सध्या बरेचसे निर्णय मंत्रालयाच्या पातळीवर घेण्यात येऊन ते आयोगावर लादण्यात येतात. आता जर एम-पी-एस-सी ही स्वायत्त बॉडी असेल, मग मंत्रालयातून एम-पी-एस-सी चालवण्याचा घाट का? एम-पी-एस-सीमध्ये सहसचिव हे पद प्रतिनियुक्तीवरती भरण्यात आलं. त्याला विरोध करण्यात आला. एम-पी-एस-सीमधूनच विरोध झाला. पण ते कुणी ऐकलं नाही. त्याच एम-पी-एस-सीमध्ये पुन्हा दुसऱ्यांदा सहसचिव पद प्रतिनियुक्तीवर आणण्यात आलं. आणि हे कुठून आले? हे मंत्रालयातून अधिकारी एम-पी-एस-सीत येत आहेत. मग मंत्रालयातून आपल्या सचिव मॅडम ज्या आहेत, त्या सचिव मॅडम देखील मंत्रालयामध्ये होत्या आणि मंत्रालयामधून त्या सचिव म्हणून एम-पी-एस-सीमध्ये आल्या. त्याच्यानंतर उमराणीकर सर आले. त्याच्यानंतर दुसरे सहसचिव आले आणि हे प्रतिनियुक्तीवरती ज्यावेळेस येतात, त्यावेळेस त्यांना एम-पी-एस-सीमधूनच विरोध होतो. का होतो? त्याची कारणं या लेटरमध्ये दिलेली आहेत. हे लेटर आपण कम्युनिटी पोस्टमध्ये टाकू, तुम्ही ते वाचून घ्या आणि स्क्रीनवरती पण आपण ते दाखवणार आहोतच. परंतु हे सगळं होत असताना त्याच्याही जर मागे आपण जर गेलो, तर दुसरी गोष्ट ही, की ज्यावेळेस एम-पी-एस-सीचे सदस्य भरले जातात, एम-पी-एस-सीचे अध्यक्ष भरले जातात, आपण पाहतो की ते कधीही पूर्ण संख्येने भरले जात नाहीत. आणि ते ज्यावेळेस भरले जातात, ते सदस्य भरले जात असताना कुठेतरी राजकारण झालेलं दिसतं. म्हणजे कुठल्यातरी राजकीय पक्षाला एका पक्षाने मागच्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये एका पक्षाने अटी टाकल्या होत्या. आमच्या समाजाचा, आमच्या कम्युनिटीचा एक सदस्य एम-पी-एस-सीच्या बॉडीवरती असावा. ठीक आहे, असलं पाहिजेत. सर्वांना समान न्याय असला पाहिजे. परंतु ही मागणी कुठेतरी अवास्तव वाटत होती. याच्यामध्ये कुठेतरी राजकीय लागेबंधे एम-पी-एस-सीमध्ये आणायचेत का? हे दिसतंय. जर मंत्रालयातून प्रतिनियुक्तीवरती एम-पी-एस-सीमध्ये जर अधिकारी आणायचे असतील, तर एम-पी-एस-सी काय पिकनिक स्पॉट आहे का? आपल्या ज्या सचिव मॅडम आहेत, त्यांच्याकडून खरं तर खूप मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु एम-पी-एस-सीमध्ये काय सुधारणा झाल्या? काहीच नाही. सचिव मॅडम आल्यापासून एम-पी-एस-सीमध्ये ना परीक्षा वेळेवरती होत आहेत, ना काही परीक्षांचा सिलेबस डिक्लेअर झालेला नाही. मुलाखती पेंडिंग आहेत. अध्यक्ष सदस्य काही बोलत नाहीत. सचिव मॅडम आणि आता याच लेटरमध्ये सदस्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी आक्षेप काय घेतलेला आहे? जे प्रतिनियुक्तीवरती आलेले अधिकारी आहेत, सहसचिव आहेत, यांचा येण्या-जाण्याचा टायमिंग नाही. त्यांचा रजेचा काही त्यांना नियम नाहीत. ते उशिरा आले तरी चालतात, लवकर गेले तरी चालतात. त्यांच्यावर काही बंधन नाहीत, कारण त्यांच्यावरती त्यांच्या वरिष्ठांचा हात आहे. परंतु हेच जर बाकी कोणी कर्मचाऱ्यांनी केलं किंवा कोणी अधिकाऱ्यांनी केलं, तर त्यांना मात्र त्याची कारणं द्यावी लागतील. ठीक, निश्चित कारणं मागितली पाहिजेत, दिली पाहिजेत. परंतु मग हे जे मंत्रालयातून प्रतिनियुक्तीवरती आलेले आहेत, नियमात नसताना आलेले आहेत, विरोध असताना आलेले आहेत, यांच्यावरती एवढी मेहरबान का? जर तुम्ही एम-पी-एस-सीला पिकनिक स्पॉट समजत असाल,
आणि अशा पद्धतीने जर एम-पी-एस-सीची स्वायत्तता जर भंग होणार असेल, तर महाराष्ट्रातील लाखो गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी जे काही स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, या विद्यार्थ्यांना वाली कोण? या विद्यार्थ्यांवरती अन्याय होत नाही का? आणि जर अशा पद्धतीने एम-पी-एस-सी जर मंत्रालय चालवणार असेल, तर आर्टिकल 315 जे आहे ते काढून टाका. ज्या खाजगी कंपन्यांमार्फत आजपर्यंत परीक्षा घेतल्या, त्या परीक्षांमधला भ्रष्टाचाराचा वाट्यावर आल्याच्या नंतर तुम्ही पूर्ण भ्रष्टाचार तुमचे पोट भरल्याच्या नंतर तुम्ही सांगता, की सर्व परीक्षा आम्ही एम-पी-एस-सीकडे देतो आणि ज्यावेळेस तुम्ही सगळ्या परीक्षा एम-पी-एस-सीकडे द्यायला जाता, त्यावेळेस तुम्ही एम-पी-एस-सीची स्वायत्तता डायरेक्ट त्याला सुरुंग लावताय. जर एम-पी-एस-सीच्या स्वायत्ततेला तुम्ही सुरुंग लावणार असाल आणि सगळ्या परीक्षा एम-पी-एस-सीकडे घेणार असाल, तर प्रायव्हेट कंपन्या एम-पी-एस-सीमध्ये फरक काय? आज जर या परीक्षा म्हणजे एम-पी-एस-सी ही आजपर्यंत पारदर्शकपणे परीक्षा घेणारी एकमेव संस्था आहे. आणि या संस्थेमध्ये जर राजकीय हस्तक्षेप होणार असेल आणि त्याच्यामध्ये जर मंत्रालयातून अधिकारी लक्ष ठेवणार असतील आणि मंत्रालयातून जर ती परीक्षा चालवणार असतील, तर मात्र कुठेतरी ही स्वायत्तता भंगल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या गोरगरीब विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार नाही. राजपत्रित अधिकाऱ्यांची परीक्षा घेणारी ही संस्था आहे आणि या संस्थेवर जर मंत्रालयाचा वरून हस्तक्षेप होत असेल, तर विद्यार्थ्यांनी करायचं काय? मग याच्यातून असंच समजायचं का तुम्ही प्रायव्हेट कंपन्या बंद केल्या आणि प्रायव्हेट कंपन्यांमधून जी कमाई होणार होती ती तुम्हाला एम-पी-एस-सीतून घ्यायची? असा आक्षेप विद्यार्थी घेत आहेत आणि कुठेतरी सोशल मीडियावरती व्यक्त होताना दिसत आहे. आणि हा आक्षेप आज जर आपण पाहतो की लोकसत्ताने या लेटरची जी काही बातमी लावली. मला वाटतं आणि हे जे लेटर आहे, हे लेटर असं नाहीये की अधिकाऱ्यांचं सिग्नेचर आहे त्याच्यावरती. त्याच्यावरती सह्या करून हे केलेले आहेत. आता ही एम-पी-एस-सीच्या स्वायत्ततेत हस्तक्षेप ही जी बातमी आली, या बातमीमध्ये नक्की पत्रात मागण्या काय आहेत? या थोडक्यामध्ये जे काय दिलेलं आहे, सहसचिवांची दोन्ही पदे आयोग कार्यालयातील अधिकाऱ्यातून भरावी. प्रतिनियुक्तीवरून भरण्यात येऊ नयेत. कारण याच्यामध्ये त्यांनी खाली दिलं पहा, सचिव पदाचे सचिव पद सहसचिवांमधून पदोन्नतीने 2001 पूर्वी 3 वेळा भरलं गेलं. मग आज तुम्ही डायरेक्ट का भरता? हे त्यांच्या मागण्या आहेत आणि हे जे काही लेटर आहे, या लेटरमध्ये त्यांच्या वैयक्तिक मागण्या देखील आहेत काही, परंतु त्याच्यावरती आपण जास्त बोलणार नाहीत. परंतु ही जी स्वायत्तता कुठेतरी अ, घाण टाकली गेली, त्याच्यावरती खरं तर सरकार असेल, विरोधक असेल, यांनी कुठेतरी लक्ष देणं गरजेचं आहे. आता राज्यसेवेची जी काही परीक्षा पुढे ढकलण्यात आली, आंदोलन झालं, राज्यसेवेची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. निश्चित विद्यार्थ्यांवरती जर अन्याय होणार असेल, तर विद्यार्थी रस्त्यावर येतील. पण तुम्ही जर सगळ्या परीक्षा एम-पी-एस-सीकडे देतात, एम-पी-एस-सीने तरी कुठेतरी सुधारलं पाहिजेत. निंबाळकर सर, आयोगाचे जे माजी अध्यक्ष होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि त्यांनी 500 कर्मचारी, 500 अधिकारी एम-पी-एस-सी चालवण्यासाठी लागतील, अशी सुधारणा करायला सांगितली, सूचना दिली. परंतु त्याच्यावरती एम-पी-एस-सीवरती कुणी लक्ष देणार नाही. परंतु कुठेतरी तुमच्या मर्जीतला अध्यक्ष, तुमच्या मर्जीतला सदस्य, तुमच्या मर्जीतला सचिव, तुमच्या मर्जीतला सहसचिव बसवण्यासाठी मात्र तुम्ही अग्रेसर असतात. या सगळ्या गोष्टी होत असताना 2025 ची पुढे ढकललेली परीक्षा आहे. ही परीक्षा पुढे ढकलली, परंतु लाखो विद्यार्थी अभ्यास करतायत. त्यातल्या फक्त 5-10% विद्यार्थ्यांनाच वाटत होतं परीक्षा पुढे ढकलावी. हे वास्तव आहे. आणि जे आंदोलक आहेत त्यांच्याच तुम्ही बाईट ऐका, त्याच्यामधून हे लक्षात येईल. परंतु ही परीक्षा होणार कधी? हे कोणीच सांगत नाही. आज शेतकरी कुटुंबातील, गोरगरीब कुटुंबातील हे विद्यार्थी आहेत, कुठेतरी पोटाला चिमटा घेऊन 2 टाईमाचा डबा, एकाच टायमिंगचा डबा 2 टाईम खातायत. रविवारी मेस बंद असते, उपाशी राहतायत. यांचा एक-एक दिवस वाढतोय, यांचं वय वाढत चाललंय, यांच्याकडे दुर्लक्ष होतंय. याच्याकडे लक्ष कोण देणार? आणि सचिव मॅडम असतील किंवा जे सहसचिव आलेले आहेत प्रतिनियुक्तीवरती, यांना याच्याशी काही घेणं नाही. आपले अध्यक्ष तर ज्यावेळेस जॉइन केलं तेव्हापासून ते कुठे दिसलेच नाहीत. सदस्य कुठे बोलताना दिसत नाहीत. मग विद्यार्थ्यांना वाली कोण? विद्यार्थ्यांनी परत राजकारण्यांकडेच जायचं, सरकारकडेच जायचं आणि सरकारने एम-पी-एस-सीला सांगायचं, मग एम-पी-एस-सीने ऐकायचं. ही जर मेथड असेल, तर मी पुन्हा सांगेल 315 कलम काढून टाका. आता आंदोलन झालं त्याच्यामुळे परीक्षा पुढे ढकलली, तर पुढे काहीच नाही. परंतु आता सगळ्यात महत्त्वाचा जो काही रोष आहे विद्यार्थ्यांचा, संयुक्त पूर्व परीक्षा 2025 2025 साल संपत आलं. एप्रिलमध्ये परीक्षा होणं अपेक्षित होतं, परंतु अजूनही परीक्षा आलेली नाही. तर आता तुम्ही जाहिरात काढताल, निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला जाहिरात काढणंच आहे. तर ती मोठ्या पदाचीच काढावं लागेल, हेही तुम्ही लक्षात ठेवा. परंतु ज्यावेळेस तुमची जाहिरात येईल आणि त्याच्यामध्ये 2 महिने, 3 महिने, 4 महिन्यांनी जे काही विद्यार्थी एजबार होतील, या विद्यार्थ्यांचं नुकसान कोणामुळे झालं? यांना तुम्ही संधी देणार का? नाही देणार तुम्ही. त्याच्यासाठी परत विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागणार. परत तुम्ही मग आम्ही सरकारकडे जाणार. सरकार तुम्हाला सांगणार आणि तुम्ही ते हे करणार. म्हणजे तुम्ही स्वतः मनाने कुठलाच निर्णय घेत नाहीत. जर एम-पी-एस-सीने राज्यसेवेची तारीख लवकर डिक्लेअर केली नाही, संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात लवकर आणली नाही. बरं जो काही जी-आर होता, तुम्ही सांगितलं की जोपर्यंत पूर्ण मागणीपत्र येत नाही, तोपर्यंत कंबाईनची जाहिरात येणार नाही.
तर कृषीच्या जागा ॲड करण्यासाठी तो जी-आर रद्द केला तुम्ही. आता तर जाहिरात आणा. तोही सरकारने सांगितलं, सरकारने तो रद्द केला. आता तुम्हाला जाहिरात आणायला हरकत नाही. परंतु जर विद्यार्थ्यांना तुम्ही असंच धारेवर धरणार असाल, तर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जे आजपर्यंत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे देखील म्हणले होते, की आम्ही सदस्यांची संख्या वाढवू, एम-पी-एस-सीमध्ये अधिकाऱ्यांची संख्या वाढवू, कर्मचाऱ्यांची संख्या वाढवू. काहीही अधिकाऱ्यांचा कुठलाही शब्द कुणीही पाळत नाही. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा विनंती करेल, की या विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार नाही. अशा पद्धतीने सरकारने देखील आणि एम-पी-एस-सीने देखील वागणं गरजेचं आहे. एम-पी-एस-सीची स्वायत्तता धोक्यात येणार नाही, याचा सरकारने विचार करावा. हे जे गोरगरीब विद्यार्थी आहेत, यांच्यावरती अन्याय होणार नाही याचा विचार करावा. अन्यथा समोर निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमध्ये विद्यार्थी प्रत्येकाला आपली जागा दाखवून देतील. शेवटी एकच विनंती करतो, रखडलेली संयुक्त पूर्व परीक्षा जर या 8 दिवसामध्ये आली नाही, तर गणपती उठल्याच्या नंतर मात्र विद्यार्थी रस्त्यावर बसतील आणि सरकारला रस्त्यावर फिरून देणार नाहीत आणि त्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी असू. एवढा शब्द देतो विद्यार्थ्यांना आणि थांबतो. धन्यवाद.